नमस्कार, मी रेणुका रामचंद्रन. टॉक टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत किचन गार्डनिंग या विषयावर. हा विषय खरं तर तुम्हाला एकदम नवा आणि वेगळा वाटेल, पण आपल्या रोजच्या स्वयंपाकासाठी आवश्यक वनस्पतींचं आपण नेमकं गार्डनिंग करू शकतो आणि ते कसं करावं, त्याची काळजी कशी घ्यावी याबाबत आज आपण माहिती करून घेणार आहोत. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आल्यात गार्डन एक्सपर्ट लीना लोबो. मॅडम, तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. आणि या विषयावर तुमच्याही प्रश्नांची वाट बघतोय. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता 0226689920 या नंबरवर. नंबर पुन्हा एकदा सांगते 02266899204. आणि आपण चर्चेला सुरुवात करूयात. मॅडम, किचन गार्डनिंग ही टर्म आम्हाला पहिल्यांदा समजावून सांगा. किचन गार्डन म्हणजे आपल्या किचनच्या बाहेर थोडीशी जागा जी असते त्याच्यात आम्ही लहानशी रोपं, म्हणजे जे आपल्याला स्वयंपाकमध्ये जी उपयोगी येणारी रोपं असतात ही आम्ही लावू शकतो. आता किचनच्या बाहेर जी छोटीशी जागा असते त्याच्यात पण आम्ही ही झाडं जे आता आम्ही बोलणार आहोत ती झाडं लावून आम्ही ते किचन गार्डन म्हणतात. आणि ती आपल्या रोजच्या स्वयंपाकात जी वापरता येणे तसली झाडं लावली म्हणजे ती किचन गार्डन होते. बरं, पण मॅडम याच्यात समज रोजच्या स्वयंपाकाचा समज आपण विचार केला तर याच्यातल्या कोणकोणत्या वनस्पतींचा आपण किचन गार्डनिंग मध्ये विचार करू शकतो? जसं करीपत्ता, चिलीज, मिरच्या, मग आपलं लिंबू, पुदिना, ओवा, हे सगळं आपल्याला, कोथिंबीर, हे सगळं आपल्याला रोजचं लागतंय. आणि कधी कधी असं असतं की आम्ही बाजारात जातो पण विसरून येतो आणि त्यावेळेला आपल्याला समजा पुदिनाची चटणी बनवायची आहे, ते थोडं आपल्या पॉटमधून काढून ती पुदिनाची चटणी आम्ही करू शकतो. पण समज मॅम, आपण जसं म्हणतोय की किचन गार्डनिंग म्हणजे आपण म्हणजे आपण जेव्हा स्वयंपाकघराचा विचार करतो तेव्हा भांड्यांची नेमकी बैठक कुठे असावी याचा सगळा विचार करतो, पण एक झाडं लावून आपण कुठेतरी पॉझिटिव्ह एनर्जीचा आपण विचार करत असतो. ते ही पॉझिटिव्ह एनर्जी यायला आम्ही आपला किचन जेव्हा आम्ही नवीन घेतात या काय करतात तर आम्ही एक साईडला जेव्हा विंडो असतो, विंडो सिल असते, त्याच्यावर आम्ही जेमकं समजा एक काहीतरी छोटंसं ग्रिल बनवलं आणि त्या ग्रिलमध्ये असं ही झाडं ठेवायची व्यवस्था केली तर आपल्याला ते किचन गार्डन बोलता येते. बरं, आता समज आपण कोथिंबीरीचा विचार केला तर त्याची नेमकी ते कधी प्लांट करावं आणि किती दिवसांनी? कोथिंबीर कधी पण प्लांट करू शकतो. ते धने घालायचे, धने भिजवून ठेवायचे आणि मग धने मातीत टाकले तर ते एक 8 दिवसांनी मला वाटतं ते कोथिंबीर तयार होते आणि आम्ही मग ते कापून यूज करू शकतो. बरं, आणि समज आपण लिंबांचा वापर केला, कारण आपल्याला माहिती आहे की लिंबू आपल्याला खूप लागत असतं, तर मग त्याचं आपण कधी प्लांटेशन करू शकतो? लिंबूचं झाड रेडी मिळतं, कारण ते ऍक्च्युली झाड आणून ते लिंबू प्लांटेशन करणं म्हणजे ते होत नाही घरात आणि त्याला ऊन पाहिजे, जे काय पाहिजे ते. तर लिंबूचं झाड आपल्या नर्सरीमध्ये, कुठच्या नर्सरीमध्ये गेलं तर लिंबूची झाडे तयार मिळतात. ती रोपं आणून आम्ही आमच्या पॉटमध्ये लावली तर ते त्याच्यातून पण लिंबू येऊ शकतात. बरं, आणि मॅडम समज आपण ओव्याचा वापर केला तर ओव्याविषयी काय सांगता? ओवा तर एका कोणाकडे झाड असेल तर ते नुसतं कटिंगमध्ये ओवा येतं, तर ओव्याचं झाडाचं समजा पानं काढून ते सर्दी झाली काय मुलांना काय झालं तर ते ओव्याचं पानं आपण वापरू शकतो. बरं, आणि पुदिन्याचा समज वापर केला तर? पुदिना पण मार्केटमध्ये जे पुदिना मिळतो ते आम्ही आणून त्याच्यात झाडं पुदिना बघून आणायचं, त्याच्यात रूट्स असतात म्हणजे मुळं असतात आणि ती मुळं जर आम्ही पानं काढून जर ती मातीत टाकली तर ती येतात मग परस्पर. आणि जेवढं तुम्ही झाडं ह्या वनस्पती झाडांचा जेवढं तुम्ही वापर केलं तेवढं तुम्हाला जास्त आणखीन पुदिना भरून येणार, म्हणजे नवीन लीव्स, नवीन ते हे. आणि जे छोटे छोटे टोमॅटोज असतात त्याचं पण आपल्याला प्लांटेशन करतात? चेरी टोमॅटोज खूप आपल्याला वापरता येते आमच्या स्वयंपाकात, सूप्समध्ये वगैरे. आणि ते आम्ही प्लांटेशन करताना चेरी टोमॅटोजचे सीड्स पण मिळतात, ते आणून आम्ही टाकले तर त्याच्यात चेरी टोमॅटोज आणि ते दिसायला सुद्धा सुंदर दिसत आहेत. बरं, पण मुंबईतला किंवा शहर असू दे किंवा कोणाचंही घर असू दे, जागेचा सध्या खूप प्रश्न वाढत चाललेला आहे, तर मग या सगळ्या सिच्युएशन मध्ये आपण कशी काळजी घ्यायची? जागेचं म्हणजे ह्या झाडांना खाली ग्रिलच्या बाहेर जे किचनमध्ये तेवढी जागा, म्हणजे जास्त जागा नको, म्हणजे मोठे पॉट्स नको. आता पुदिनाला एक 10 बाय 10चं पॉट पण मिळालं तर पण तो चालतोय. बरं, आपल्याला हनीफ खान प्रश्न विचारतायत रत्नागिरीहून. विचारा.
हा विचारा. सांगा जरा, ते मनी प्लांट आम्ही लावतो ना किचन मध्ये, बर. त्या मनी प्लांट पासून काय फायदा होतो काय, म्हणजे घराच्या लक्ष्मी बद्दल किंवा काय असं काय त्याबद्दल? बर. मनी प्लांट इज अ शो प्लांट. त्याचा वनस्पती म्हणजे किचनमध्ये काही त्याचा उपयोग होत नाही, पण ते शो साठी तुम्ही किचनमध्ये ठेवतात तर ठीक आहे. का ती हाऊसवाईफ जी जेव्हा किचनमध्ये काम करते आणि त्यांना ते हिरवगार ते काय दिसतं तर त्याच्यामुळे तिलाही प्रसन्न वाटत असतं. प्रसन्न. बरोबर. पण हे झालं चेरी टोमॅटोज आणि आपण पुदिना विषयी वगैरे बोललो, पण जसं आपण म्हटलं की जागेचा प्रश्न आहे, तर मग जसं आपण म्हणतो की ग्रिल्स असतात, तर त्याच्यात आपण कुंड्यांमध्ये करू शकतो का प्लांटेशन? तर त्याच्याविषयी कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत? एकतर कुंड्या छोट्या लागतात ह्या वनस्पती झाडांना. तर कुंड्या ठेवल्या तर त्याच्यात छोटे छोटे 4 ग्रिल इज 10 इंच भार आहे या 12 इंच भार आहे, तर आपल्याला 8 इंचचे 2 पॉट आणून तिथे ठेवू शकतो. आणि मग ते पॉटमध्ये ही सगळी वनस्पती पॉटमध्येच होतात. आपल्याला भारत वावळ प्रश्न विचारतात पुण्याहून. विचारा. नमस्कार, मी डोंगरे बोलतोय भारत पुण्यावरून. बरं. प्रश्न असा की आपण किचन गार्डन तयार करताना कारण आपण ग्रिल मध्ये किंवा बाल्कनीमध्ये आपण फळे भाज्या वगैरे लावतो, तर हल्ली मार्केटमध्ये प्लास्टिकच्या कुंड्या उपलब्ध असतात. त्या प्लास्टिकच्या कुंड्या मध्ये भाज्या लावणं योग्य आहे की मातीच्या कुंड्यामध्ये चालतात? धन्यवाद. प्लास्टिकच्या कुंड्या पण अवेलेबल असतात आणि तर काय प्लास्टिकच्या कुंड्यात पण आम्ही हे सगळं वनस्पती तयार करू शकतो. मातीच्या कुंड्या असेल तर उत्तम, पण प्लास्टिकमध्ये पण ते होतात. बरं. पण त्याच्याबद्दल पण असे म्हणजे अंडरस्टँडिंग असतात की काही की नाही, म्हणजे मातीच्याच कुंडीत लावलं पाहिजे, तर तरी तेवढीच जपणूक होते का म्हणजे प्लास्टिकच्या कुंड्यांमध्ये? हो. बरं मॅडम, आणि हे सर आपण जागेविषयी बोललो, पण आता समज आम्ही गावाला जायचंय, समज 4 दिवस जायचंय आणि झाडांना तर जगवायचं आहे, तर तेव्हा नेमकी मग काय काय काळजी घ्यावी लागते? तेव्हा तुम्ही पाणी थोडं जास्त देऊन त्या पॉटच्या खाली थोडं एक प्लेट ठेवायला लागतं. ते प्लेटमध्ये जे पाणी जमा होणार ते कॅपिलरी ऍक्शनमध्ये ते प्लेट झाड ते घेतं पाणी, आणि तसं ते 6 दिवसपर्यंत तसं झाड राहू शकतं. त्याच्यानंतर मग ते पाणी द्यायलाच लागतं, पण एक 4-6 दिवसपर्यंत फुल पाणी भरायचं. ते प्लेटमध्ये पाणी असायला पाहिजे तुंबून. पण मॅम, आता समज किचन गार्डनिंग म्हणजे तुमच्यासारखी जे एक संस्था जेव्हा असते, ती नेमकी मग झाडांचा मेंटेनन्स कसा करत असते? झाडाचा मेंटेनन्स, किचन गार्डनच्या झाडांना मेंटेनन्स म्हणजे त्यांना थोडं खत द्यायला लागतं. पाणी तर रोज लागतं, का त्यांना थोडं ऊन जास्त लागतं. ऊन इन द सेन्स ग्रिलमधून ऊन येतं ते पण पुरतं, पण खत जे द्यायला लागतं त्याला मग वाढ लवकर होते. तर महिन्यानी एकदा समजा तुम्ही नॉन ऑर्गॅनिक मटेरियल काहीतरी त्याच्यात टाकलं, म्हणजे शेणखत असते या मग डायनॅमिक लिफ्टर म्हणून आहे, 2-3 प्रकारचे आहेत, ते तरी तुम्ही टाकलं तर त्यांना न्यूट्रिएंट्स मिळून ते जास्त लवकर ती वाढ होते. का ते आम्ही वापरतो, म्हणजे काट करून वापरतो. तसं आपण ह्याच्यातले आणखी मुद्दे जाणून घेणार आहोत, पण आपल्याला गोपाळ हिवराळे प्रश्न विचारतायत नवी मुंबईहून. विचारा. नमस्कार. नमस्कार. मी वाशिमवरून मंगरुळपीरवरून गोपाळ हिवराळे बोलतो. हा, बोला. तर माझा असा विषय आहे, किचन गार्डनिंग हा विषय आहे ना आपला. हो, तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा, आपल्याकडे वेळ खूप कमी असतो. माझा प्रश्न असा आहे की घरगुती जर आपल्याला भाजीपाला लावायचा असला तर तो कोणत्या प्रकारचा लावला पाहिजे? आणि मी 100% ब्लाइंड आहे. बरं. आणि त्याची निगा कशी राखली पाहिजे? बरं. पण एक वेगळा आस्पेक्ट आहे की ब्लाइंड आहेत ते, पण त्यांना भाजीपालाविषयी जाणून घ्यायचं आहे, तर त्यांच्या समज आपण दृष्टीने विचार केला तर आपण काळजी कशी कशी घेऊ शकतो? खास करून भाजीपाल्याचा त्यांनी प्रश्न विचारला. भाजीपाला म्हणजे आता पालक असते या मग दुसरं मेथी असते, ती सगळी झाडं आम्ही लावू शकतो, ते पण पॉटमध्ये. आणि जसे दुसऱ्या झाडांची काळजी घेतात तेच करायला लागतं, की त्यांना जास्त खत टाकून, म्हणजे काही वेगळं करायचं नसतं. अँड बरोबर. पण मॅडम, जेव्हा हर्बल खताचा किंवा असे जे नवीन नवीन प्रॉडक्ट्स आलेले आहेत, खरं तर ते घरगुती याच्यानीच तयार झाले असतात, तर पण समज जर फर्टिलायझर्सचा विचार केला तर आपल्याला कोणत्या घरातल्या वस्तू या सगळ्या झाडांना देता येतात? एक तर चहापत्ती, आम्ही जेव्हा चहा पितो, पण ती चहापत्ती कशी असायला पाहिजे, नुसती पाण्यात उबाळलेली चहा सुकून मग ती टाकू शकतो. नंतर आम्ही घरात पण वर्मी कल्चर जे म्हणतात, ही जी भाजीपाल्याचा वेस्ट असतो तो पण आम्ही एका वर्मी कल्चर इज वेगळंच टॉपिक आहे, पण ते तयार करून ते पण खत वापरू शकतो. म्हणजे वर्मी कल्चर म्हणजे सगळी आपली भाजीपाल्याची जी वेस्ट आहे ती एकाच डब्यामध्ये जमा होते. ते वर्मी कल्चर वर्म्स ते त्याच्यात तयार करतात आणि ते मग त्याच्यात टाकू शकतो. मग गांडूळ खत, त्याला गांडूळ खत जे म्हणतात, त्याच्याने तयार होतं. बरं. दुसरं म्हणजे की आपण चहाचा समज विचार केला तर चहाच आपल्याला प्लांटेशन करता येतं का?
चहाची म्हणजे आपण जी म्हणतो की हिरव्या पातीचा चहा जो आपण- ते तर त्याचं आपण मिळतं. प्लांटेशन करू शकतो येस का? ते मिळतं आणि ते एकदम खूप चांगलं लागतं कारण जेवढं त्याला कापतात जेवढं त्याची वापर होते तेवढे ते जास्त लीव्स येतात. तर त्याच्यामुळे आम्हाला चहामध्ये ते रोज घालून म्हणजे मार्केटमधून आणायच्या अपेक्षा ते छोट्या पॉटमध्ये इव्हन 10 इंचाचं छोटं पॉट असेल या मग 8 इंचाचं छोटं पॉट असेल त्याच्यात पण ती खूप वाढते. ग्रो होऊ शकतात. आपल्याला रेश्मा कुलकर्णी प्रश्न विचारतात मुंबईहून. विचारा. हॅलो. हा, प्रश्न विचारा. मला असं विचारायचं होतं की रेश्माचा फोन कट झालाय. पण मॅडम, जेव्हा आपण झाडांचा जसं तुम्ही म्हणालात की छोट्या समज कुंड्यांचा समज आपण विचार केला तर त्याची नेमकी जागा किती असावी, कारण प्रत्येक झाडानुसार मग त्याची गरज बदलते का? नाही, या सगळ्या जे आम्ही आता बोलल्यात मिरच्या, पुदिना, करीपत्ता ह्याला सगळ्यांना 8 इंचाचं पॉट खूप म्हणजे जास्त त्याच्यापेक्षा मोठं पॉट नको. 8 इंचाचं पॉट असेल तर त्याच्यात खूप चांगल्या तऱ्हेने ही होऊ शकतं. आपल्याला प्रमोद पवार प्रश्न विचारतात वाशिमहून. विचारा. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम, माझा प्रश्न असा आहे, हा हा घरातील जे टाकाऊ पदार्थ असतात, उदाहरणार्थ भांडी धुण्याचं जे खरकटी वगैरे येते, आता ते जर किचन गार्डनिंग मध्ये आपण टाकलं म्हणजे पालेभाज्या जर लावल्या तर याचा खताऐवजी याचा काही उपयोग होऊ शकेल काय? बरोबर. आपण याच मुद्द्यावर आता मॅडम बोललो होतो की समज आपण जी भाज्या करतो त्याच्यातला वेस्ट जो असतात त्याचा वापर पण ह्याच्यात करू शकतो का? हो, पण तो डायरेक्टली नाही झाडामध्ये डायरेक्टली नाही टाकायचं. त्याचं डिकम्पोजिशन करून ते वर्मी कल्चर करून त्याच्यानंतर ते टाकू शकतो. पण मॅम, डिकम्पोजिशन म्हणजे नक्की काय? म्हणजे त्यांना पण त्या प्रश्नाचं नीट उत्तर द्या. डिकम्पोजिशन म्हणजे ती जी वेस्ट आहे ती आम्ही जमा करू बरं एका बॉक्समध्ये. त्याच्यात वर्मी कल्चर असतात, वर्म्स असतात, गांडूळ असतात आणि ती माती टाकून वगैरे ते एक रेडी होतं. पहिलं पीठ बनवायचं असतं, छोटासा डबा, आणि त्याच्यात आम्ही रोज वेस्ट टाकायचं आणि ते 45 डेज मध्ये ती वेस्ट जमा होऊन ते गांडूळचं खत तयार होतो आणि तो आम्ही टाकायला लागतो. नॉट डायरेक्टली काही टाकू शकत नाही. आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत, पण ब्रेकला जाण्यापूर्वी तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. 0226689920 या नंबरवर 02266899204.